सकाळचे 7:15 झाले आहे आणि इतकं छान सनराईज दिसतोय बघू शकता. हे खाऊन घे मला सॉक्स वगैरे घाल. तर त्याचा टिफिन रेडी. आता त्या चहा ठेवून देते, तो पण खातोय आणि म्हणजे मग मस्त बाहेर बसून मिळत चहा पिला. तर तिथे बसून मस्त चहा एन्जॉय करायचा. खूप भारी वाटतं झाडांना बघायचं वगैरे. बाजारामध्ये इथे सगळं लोखंडी कढया वगैरे तवे वगैरे सगळं भेटून जाईल. इथे आलो तो छोटी मला कढई घ्यायची होती तर पण काय. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता सकाळचे 7:15 झाले आहे आणि इतकं छान सनराईज दिसतोय बघू शकता. तुम्हाला पूर्ण दाखवते आणि माझ्या चेहऱ्यावर पण दिसत असेल. छान सनराईज झाला आहे सकाळी सकाळी. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि मस्त चेहऱ्यावर येतं किरणा त्याची. चला आता विहानला उठवायचं आहे आणि भाजी टाकली भेंडीची. स्कूलची तयारी. तर भेंडीची भाजी टाकली, पोळ्या करायच्या पटापट आणि स्नॅकला मी त्याला कुकीजच देणार आहे. तर बघू शकता इथे भेंडीची भाजी. सकाळचं पीठ मळलेलं आहे, दूध आणलं, दूध पण टाकलं. याचा आवाज आहे म्हणून याचा इतका ठसका होतो ना भेंडीची भाजीचा. तर तुला तर पोळ्या करून घेते आणि विहानला पण उठवते. उशीन कुठे कुठे पडलेली. विहान उठा, स्कूलला जायला उठ. असं उठावं लागतं रोज. किती कसतरी वाटतं मुलांना रोज उठवायला. आणि इथून पण छान असे सनराईज दिसतो बघू शकता. कियाराची टेडी ठेवून देते ती. चला, आणि तिथे कियारा झोपलेली आहे. तिथे मुलांना उठवायला लागतं सकाळी सकाळी. कसतरी वाटतं एकदम सकाळी सकाळी उठवायला. चला आता पटापट पोळ्या करून घेते. आणि अशी होती माझी सकाळची सुरुवात. आणि पाणी पिऊन, गरम पाणी पिऊन तुम्हाला दाखवते. अर्धा ग्लास संपवला आहे. तर गरम पाणी पिते मी काम करता करता कधी कधी. म्हटलं चला ब्लॉग सुरू करून घेऊ आणि तुम्हाला पण दाखवली की तिथून पण छान सनराईज दिसतो येतो. आणि ना हे आंब्याचं झाड ना इतकं वाढून गेलं बघू शकतो, त्यामुळे इतका अंधार येतो घरामध्ये. आता ह्यावेळेस आंबे किल्ल्याला कापता येणार नाही, पण बघू शकता खूप. आणि इथे इतके पक्षी बसतात ना, तर ते सगळे मला दिसतात किचनमध्ये. चला आता पोळ्या करून घेतो पटकन आणि बोलते तुमच्याशी. तर रोज सकाळचं असंच रुटीन असतं. पण जेव्हा वैभव पण असतात, आता वैभव हॉस्पिटलला आहे, त्यांची नाईट ड्युटी आहे. जर ते पण असतात तर त्यांचा पण टिफिन मला करावा लागतो. आज तरी विहानचाच टिफिन आहे म्हणून एवढं काही वाटत नाही. पण जेव्हा वैभवचा टिफिन असतो तेव्हा भरपूर मला स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे 2 भाज्या, वरण, भात, पोळ्या, चटणी काही असेल त्यांना ते द्यावं लागतं. तर असं पूर्ण टाईम जातो टिफिन करण्यामध्ये. 1-2 तास सकाळची उभीच राहते मी. तर आता विहानचा टिफिन रेडी झाला आहे. आणि विहानला कसं पोळी भाजी पण द्यावं लागते आणि स्नॅक पण द्यावं लागतो. कधी कधी स्नॅकमध्ये पराठे पण द्यावं लागतात. आणि कधी कधी खूप कंटाळा आला की मी बिस्किट वगैरे तेच देऊन देते, किंवा केक वगैरे आणून ठेवते, किंवा डोनट्स वगैरे. तर असं देऊन देते. पण कधी कधी मग मला द्यावं लागतं शिरा वगैरे, त्याला तो जे म्हणतो ते द्यावंच लागतं. तर इथे भेंडीची भाजी पोळ्या केलेल्या मी. तर त्या डब्बा भरून देते त्याला मस्त छानपैकी. आणि मग तो गेला की लगेच कियाराचा आवरायचा असतं. आणि कियाराचा अजून वेगळ्या डिमांड असतात की मला पापड चटणी दे, मला हे दे, मला ते दे. तर मग त्या पद्धतीने तिला पण टिफिन द्यावा लागतो.
तर असा माझा सकाळचा पूर्ण दिवस उभं राहण्यात काम करण्यातच जातो 2-3 तास. त्याच्यानंतर मी एक्सरसाइजसाठी वेळ काढते आणि एक्सरसाइजसाठी वेळ काढतेच मी. आणि तिथे बघा ना किती छान सनराईज, छान म्हणजे किरण येत आहे किचनमध्ये, इतकं सुंदर दिसतंय ना. तर जेव्हा आंब्याचे जे झाड काढलं ना, वरचं कापलं ना, अजून जास्त उजेड येतो, जास्त किरणामध्ये छान येतात. तर किती सुंदर दिसतंय किचनमध्ये व्ह्यू. तर आता मी मस्त विहानचा टिफिन भरणार आणि छानपैकी चहा करणार माझ्यासाठी आणि मस्तपैकी बाहेर बसणार आपल्या टेरेसमध्ये, छान बसून उन्हात बसून चाय एन्जॉय करणार. तर इथे विहानला आता मी बिस्किट देते, बिस्किट नाही म्हणजे कुकीज देते, जे स्वीटमधून मी आणलेले, बेकरीमधून आणलेले. तर ते गव्हाचे कुकीज होते, तर ते दिलेले आहे आज त्याला स्नॅक्ससाठी आणि त्याचा टिफिन असा मी रेडी तयार करते. तर चला आता पटापट त्याला टिफिन देऊन देते आणि त्याच्यानंतर मला बाकीचे पण काम आवरायचे. चला. त्याचा टिफिन रेडी. आता त्या चहा ठेवून देते, तो पण खातोय आणि म्हणजे मग मस्त बाहेर बसून वेगळं चहा पिणार. इथे विहानचं आता बॅग भरून ठेवलं, काल भरलीच नाही त्याने बॅग, पटापट भरून ठेव. सॉक्स वगैरे घालून घे पटकन. हा, पण आधी बॅग घे भरून पटकन. अजून आहे भरपूर टाईम. तर त्याची आता गाडी थोडी लेटच येते, 8 वाजून म्हणजे 10 मिनिटांनी अशी गाडी येते. तर टाईम आहे, तर त्याच्यामुळे. आणि तुम्हाला दिसत असेल हा टी व्ही इथे का ठेवला, तर मी मागेच बोलली होती की टीव्हीला काहीतरी झालं होतं अचानक, तर मग तो आम्ही काढला, इथे ठेवला, वैभवने बघितलं. मग आता झालाय सुरू. आता आम्हाला ना स्टँड, तो जो टी व्ही समोर पुढे करायचा असतो ना, जो काय म्हणता टी व्हीचं जे आता समजा ते ब्लॅक कलरचं आहे ना टी व्ही लावायचं, तर तसंच असा फ्लेक्झिबल म्हणजे टी व्ही पुढे करून काही पिना लावता येतात, बटणं लावता येतात, तर तो आणलेला आहे. तर तो लावायचा आहे. तर त्याच्यामुळे टी व्ही हा इथे सध्या खालीच काढून ठेवलेला आहे. तर आता ते एका माणसाला बोलवावं लागेल आणि मग त्याला ते द्यावं लागेल लावायला. टी व्ही इझी पडतं बटणं वगैरे किंवा मग पिना लावायला, कारण हा इतका मोठा टी व्ही आहे ना, 75 इंच. तर आम्हाला कसं पूर्ण जागा पूर्ण जाते आणि मग मागे हात घालता येत नाही बटन किंवा पिन लावायला. त्याच्यामुळे मग आता ते लावायचं आहे, म्हणून सध्या तर टी व्ही इथेच ठेवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मी इथेच बघते टी व्ही. तर तेच आता चहा ठेवते मस्त. विहानचं तर पूर्ण आवरून झालं आहे, टिफिन झालं आहे. आणि 8:30 वाजता लगेच कियाराला उठवावं लागतं मला आणि कियाराचं आवरावं लागतं टिफिन वगैरे. टिफिन तर आता तिला भेंडीची भाजी पोळीच देणार आणि तिच्या बुक्स वगैरे आता काढून ठेवते, कारण बुक्स सांगितलेल्या आहे तिच्या सगळ्या. तर बघते आता. चला, अशी सुरुवात होते माझी दिवसाची. आणि मग कियाला गेल्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे सुरू होते, कारण मग स्वयंपाक झालेला असतो, काहीच काम नसतं मला मग नंतर. आणि घर पण पूर्ण क्लीन असतंच माझं रात्रीपासूनच, बघू शकतं, काहीच गरज नाही आवरायची. तर फक्त किचन वगैरे आवडते जास्त आणि मग थोडंसं झाडून घेते. तर आता थोड्या वेळाने आज काहीतरी खायचंय स्कूलमध्ये. काय फीस्ट आहे का? काहीतरी खायचं. आज वेनसडे आहे का? हां. काय देतील काय माहिती तुम्हाला. फीस्ट, सँडविच, समोसा ना. तर विहानच्या शाळेत कसं क्रिसमसचं भरपूर चाललंय मोठं एक प्रमाण, थँक्स गिविंग, क्रिसमस. तर ते खूप छान ना सजवलंय तिथे. तर आज त्यांच्या इथं फीस्ट आहे. तर आज काय माहिती काय देतील खाण्यासाठी त्यांना, सँडविच वगैरे असं देतील. तर मग टिफिन मी एकदम साधा दिला असता ना, पराठे वगैरे दिले असते.
बघू, कमी पोळी दिली मी, 1.5 पोळी दिली. हा तर आणि कियाराचं पण मला बुक्स शोधायचे सगळे. मॅडमने सगळे बुक्स सांगितले तिचे, बघते आता मी तिचे बुक्स सगळे. चला आता चहा ठेवून देते एका साईडला आणि चहा पिते तेव्हा थोडं बरं वाटेल. कारण मी तसं काही दरवाजा उघडून देते हा आपला पोर्च, तर त्याच्यामुळे ना थंडी येते, पण मग मस्त छान वाटतं, फ्रेश वाटतं मला. तर इथे माझा चहा पण मस्त उकळतोय छानपैकी. मस्त बाहेरचा पिणार. तर कोणता कप घेऊ? मी तर नेहमी ना हेच वापरते माझे, दाखवते. हेच वापरते, पण बघते कोणता येते. हा एक आहे, मग स्वतःच हा बघू शकता. हा मग घेते, छान आहे. दरवेळेस मी वेगवेगळं घेते. आणि माझा हा एकदम जुना मग आहे. जेव्हा आमचं खूप लग्न झालं तेव्हा फर्स्ट टाइम वैभवने मला हा घेऊन दिला होता. तर याच्यातच मी दूध चहा वगैरे प्यायची, पण थोडा फुटला आहे, पण तरी आवरून ठेवला आहे मी तो. आणि त्याच्यानंतर हा आहे अजून एक, बघू शकता. ते हा पण मला खूप आवडतो, मी याच्यात पण पिते. अशी मग आहे, कप मग. तर मी आज हा काढलेला आहे मस्त. तर इथे माझा चहा रेडी झाला आहे. मस्त तर बाहेर जाऊन एन्जॉय करते मस्त छानपैकी, छान सनराईजमध्ये. आणि टेबल पण मी क्लीन करून घेतला. चला बघू शकता पूर्ण ऊन आलेलं आहे छानपैकी. चला तर तिथे बसून मस्त चहा एन्जॉय करायचा, खूप भारी वाटतं. झाडांना बघायचं वगैरे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pine. हे कियाला लांबच्यावरून दिलेलं आहे. बघू शकता ती पॅन्ट घातली मस्त अशी विंटर वेअरची. आणि इथे तिचं कार्टून चाललंय बघ ना, शीप, शॉन द शीप ना. आणि आता वाजले 9, म्हणजे आता खाली जावं लागेल. चल बॅग घे, चल बंद कर, बंद कर. पाणी न्यायचं, वॉटर बॉटल का नाही? नाही, ठीक आहे चला. चला
इतक्यात सोडून आली खाली, ती पण गेली स्कूलला. तर आता मला वेळ आहे, माझा स्वयंपाक झाला, सगळं झालं, थोडंसं बसते आणि मग लगेच एक्सरसाइजला सुरुवात करते. चला, इतक्यात एक्सरसाइज झाली आणि लाईट पण गेली आहे, कसं काय माहिती, इतकं गरम होतंय ना. आणि ती कियारा आलेली स्कूलमधून, तर म्हटलं त्याला एक्सरसाइज करून घेऊ. इतक्यात कंप्लीट झाली, म्हटलं चला बोलू तुमच्याशी. आता एक्सरसाइज झाली, आता आवरून घेईल. आणि तुम्हाला माहिती स्वयंपाक तर झालाच आहे माझं, सकाळी सकाळी उठून सगळं आवरलं आणि घरी पण आवरलेलं आहे. तर आता एक्सरसाइज करते आणि कियाराला पापड चटणी करून दिली मी, खाते ना कियारा. तर एक्सरसाइज करत असताना नुसती मध्ये 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 येते ती. चला आता आवरते स्वतःचं आणि दुपारी बोलते तुमच्याशी. चला हो ना, इथे कढया बघितल्या का किती, आणि सांची नाही आता फक्त ते आहेत ना गोल तवा लोखंडी. ही काय आहे? गोळा. ही मला अशी छोटी कढई पाहिजे होती, छोटीशी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी अशी तळायला कढई. इथे ना काढा बरं, पण बांधलेलं आहे इससे छोटी. हँडल वाला जाऊ दे, इससे छोटा हँडल वाला. बाजारामध्ये ना सगळ्या लोखंडी कढया वगैरे बघू शकता भेटतात. बाजारामध्ये इथे सगळ्या लोखंडी कढया वगैरे तवे वगैरे सगळं भेटून जाईल. तिथे आलो होतो, छोटी मला कढई घ्यायची होती, तर पण काय तर बघू शकता इलेक्ट्रिक चॉपर आणि ते असं. तर इथे एअर फ्रायर फक्त किती 4,500ला मिळेल एअर फ्रायर, ते पण फिलिप्सचं. आणि तर इकडे आलो होतो गावामध्ये बेंगळुरू, इथे मार्केट